ए, बी आणि सी अनुक्रमे एक काम 15 दिवस, 6 दिवस आणि 10 दिवसात करतात. अशाच प्रकारचे तिप्पट काम हे तिघे मिळून किती दिवसात पूर्ण करतील असा प्रश्न विचारला. प्रश्न सोडवायचा कसा? 15, 6, 10 इथं मांडा. 15, 6 आणि 10 यांचा काढा लसावी. ए, बी आणि सी हे अनुक्रमे म्हणजे क्रमशः येणारे पद, क्रमशः येणाऱ्या संख्या. लक्षात आलं तुमच्या? याचा अर्थ ए एक काम 15 दिवसात, बी 6 दिवसात, सी तेच काम 10 दिवसात करतो. इथं प्रथमतः लसावी काढू. भाग 3 3 5 15, 3 2 6, 10 ला भाग जात नाही. आता भाग 5 न द्या. 5 1 5, 2 ला जात नाही. 5 2 10. भाग 2 न द्या. बे 1 बे, बे 1 बे. लक्ष द्या. लसावी म्हणजे उभ्या सारणीतील सामायिक, आडव्या सारणीतील असामायिक अवयवांचा गुणाकार. म्हणजे 3 5 2 1 1 1, 3 5 15 2 30 भाग हे एकूण काम. लक्ष द्या. आता इथं मांडायचं प्रतिदिन काम. प्रतिदिन काम. लक्ष द्या. ए एका दिवसाला किती काम करतो? कामाचे एकूण भाग ए ते संपूर्ण काम 15 दिवसात करतो. याचा अर्थ एका दिवसाला 2 भाग. इथं बी मांडा. कामाचे एकूण भाग बी ते संपूर्ण काम 6 दिवसात पार पाडतो. एका दिवसात किती? तर 5 भाग. इथं सी मांडा. कामाचे एकूण भाग 30. सी ते काम 10 दिवसात करतो. भाग द्या. सी एका दिवसात एकूण कामाच्या 3 भाग, बी 5 भाग, ए 2 भाग एवढं काम करतो. तर तिघे मिळून तिघांचं एका दिवसाचं काम. तिघांचं एका दिवसाचं काम. त्यासाठी ही बेरीज करा. 5 आणि 2 7 आणि 3 10 भाग. ए बी सी मिळून तिघा जणांचं मिळून एका दिवसाचं काम म्हणजे ही बेरीज, अर्थात 10 भाग. आता गणित म्हणते की अशाच प्रकारचं तिप्पट काम. लक्ष द्या. आता गणित म्हणते अशाच प्रकारचं तिप्पट काम ते तिघे मिळून किती दिवसात पूर्ण करतील. मग आता पुढं पावलं टाकायची कशी? अशाच प्रकारचं तिप्पट काम. अशाच प्रकारचं तिप्पट काम म्हणजे कोणतं काम हो? हे जे प्रस्तुत काम आहे, ज्या कामाचे भाग 30 आहेत, त्या 30 भागाची तिप्पट करा म्हणजे अशाच प्रकारचे तिप्पट काम. 30 भागाची तिप्पट करायची म्हणजे 9 भाग असलेलं काम, अर्थात 9 भाग असलेलं काम आता ते तिघे मिळून किती दिवसात पूर्ण करतील असा प्रश्न विचारला. हे जे सध्याचं काम आहे, किंबहुना कामाचे जे बी काही भाग आहेत त्या भागाची तिप्पट करायची. झालं तिप्पट काम. आणि त्याला या तिघांचं जे प्रतिदिन काम आहे 10 भाग, 10 भागानं भागायचं. हे सुद्धा भाग आहेत, हे सुद्धा भाग आहेत. हा भाग जातो 9 न म्हणजे 9 दिवस. हे या प्रश्नाचं काय हो? उत्तर. ओके. काळ, काम, वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा
असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला आज करता येईल.